आपल्याकडे कोकणामध्ये घ्या, कुठेही घ्या, महाराष्ट्रामध्ये कोणी येतंय जमिनी घेतंय. 2023ची गोष्ट सांगतोय मी तुम्हाला. आता 2023ची गोष्ट सांगतोय. 2023ला गोव्यामध्ये कायदा केला गेलेला आहे. काय कायदा केलाय की गोव्यामधली जी शेत जमीन आहे ती सहज कोणाला मिळणार नाही. आणि जर शेत जमीन जर समजा तुम्हाला कुठची घ्यायची असेल गोव्यामध्ये तर तुम्हाला शेतीच करावी लागेल. तिथे तुम्हाला दुसरा धंदा व्यवसाय करता येणार नाही. राज्य कोणाचं आहे गोव्यात? भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे. भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री तिथे अशा प्रकारचा कायदा करतात. भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट सांगतो मी तुम्हाला. मुख्यमंत्र्यांचं भाषणामधलं स्टेटमेंट की आम्ही गोव्याचा गुडगाव, काय गुडगाव का गुरगाव का काय म्हणतात त्याला, गुरगाव किंवा छत्तीसपूर तिकडेच कुठची काय आहे ते गोव्याचं होऊ देणार नाही. म्हणजे गोव्याचे मुख्यमंत्री सांगतायत की उत्तरेतनं येणाऱ्या सगळ्या लोकांना आम्ही इथे जमिनी देणार नाही. हा त्याचा अर्थ. नीट समजून घ्या मी काय बोलतोय. इथे जर समजा राज ठाकरे या विषयामध्ये बोलला की राज ठाकरे देशविरोधी. पैठण गोवा न्यूज हब.